अहमदनगर नजीक शेजारी असणारा एक बुरानगर आहे. त्याच ठिकाणी बादशाहाचे राजधानी होते. त्या गावामध्ये जानकुजी देवकर नावाचा तेली राहत होता. प्रपंचन दुबळा होता, पण भवानी मातेच्या भक्तीने श्रेष्ठ असल्यामुळे तुळजापुराच्या माझ्या अंबाबाईने तुळजापुराचं वैभव सोडलं आणि आपल्या जिल्ह्याला भेट दिलेली. या कथेद्वारे आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. तुळजापुराची अंबा भवानी की महाराष्ट्राची कुलस्वामिनी बुऱ्या नगराला आली माया रूप मुलीचा घेऊन. उन्हाचा झाला कार हिंडणवानी आणि गावामध्ये माझी अंबाबाई मागती ग पाणी. तापला फुपाटा चरा चरा पोळ पाय अग मातापूरच्या भवानीला वळखल नाही. मातापूरच्या भवानीला वळखल नाही. तुळजापूरच्या भवानीला वळखल नाही. तापला फुपाटा चरा चरा पोळ पाय. तापला फुपाटा चरा चरा पोळ पाय. मातापूरच्या भवानीला वळखलं नाही. मातापूरच्या भवानीला वळखल नाही. मातापूरच्या भवानीला वळखल नाही. महामायाने निर्णय घेतलेला आहे की ज्या भक्ताला भेट देण्यासाठी मी आले आहे आता त्याच्याकडे जाते. असणारी ती महामाया फिरत गेली माता जानकुजी तेल्याच्या वाड्याला. तिली बोलू लागला त्या रोग्या मुलीला. जवळच कोण बाई नाही का तुला अगर पुरी रामाच्या तू गरीबाच्या. ए पुरी अग कोणाची हाय कुठं आलीसी बाबा कुठं आले कुठं जायचं काय मी सांगता येत नाही. मी अनाथ आहे बघा अनाथ आहे. ए पुरी राहतील का ग माझ्यापाशी. हा राहील की पण सांभाळताल का. सांभाळायचं काय घेऊन बसलीस. ए लाडके ए सुनुले ए माझ्या आंबे अग तुझं लग्न सुद्धा करून दे असे जानकुजी तेली म्हणत आहेत. तेव्हा जगन्माता किंचित गालामध्ये हसले. नाही ग नगोत मला नाही ग नगोत मला अव नाही बापया. खरं सांगा बाबा मला सांभाळताल काय. खरं सांगा बाबा मला सांभाळताल काय. खरं सांगा बाबा मला सांभाळताल काय. जगन्मातेला आनंद झालेला आहे. आनंदाच्या भरामध्ये असणारी नारायणी बाबा राहील मी तुमच्या जवळ. जानकुजी देवकरानं गंगाळ्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्या जगन्मातेला आंघोळ घातली. चोळून मुळून आंघोळ घातली.
त्या रोग्या मुलीला त्याल्या पाणी करुण शान बसल्या जेवायला बोलवून घेतील जवळच्या वैदिक्याला 8 दिवसाचा औषध दिला बाबाईला ओ बाबा खोबऱ्याच्या तेलामध्ये औषध लावत जा ही पोरगी ना लय लवकर रोगमुक्त होईल पण त्यांना काय माहिती आहे ही जगजननी आहे ही विश्वजननी आहे ही नारायणी आहे खोबऱ्याच्या तेलात औषध लावलं आणि असणारी महामाया रोगातून रोगमुक्त झाली वाचवाला प्राण माझा वाचवाला प्राण माझा मला दुःख दिला नाही वाचवाला प्राण माझा मला दुःख दिला नाही तुम्ही माझे बाप हो तुम्ही माझी आई 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 आ
गेले बालपणान मुलगी झाली उपवर, येणारी जाणारी पाहू लागल्या बिरबिर, घारे डोळे नाक्षार दिस्यासी सुंदर, किती काची नजर गेली त्या बाईवर, काही कान छेडिले किती कान छेडिले पाप हल्ली नाय, अगत्याच्या गाण्यावर बसली बाबाई, त्याल्याच्या गाण्यावर बसली बाबाई. गावातल्या तुकारांनी असणाऱ्या महामायाला छेडायचं काम चालू केलं. ज्याच्या तोंडात दाताचा पत्त्या नाही अशा म्हाताऱ्यानं सुद्धा, ए पोरे कोणाच्या नादी लागली ग, आमच्या सारख्याच्या इशाराची जीवाचं सोडणं करून टाक. हे पोरी आमचं नाही ऐकत, राजाला सांगितलं तर मग तर आमच्या इचारात येशील ना. राजे राजे जानकुजी देवकराच्या घरी आंबी नावाची मुलगी आहे, तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार केला तर राजमंदिरी शोभा येईल. जगन मातेच्या रूपाचं वर्णन सांगितलं आणि क्षणामध्ये राजा मोहित झाला. वाईट वासनेनं बादशाला घेरलं, रूप मुलीच सुंदर मनामध्ये भरलं, रूप मुलीच सुंदर मनामध्ये भरलं. कधी तिची मी गाठ घेईल, कधी ती मला भेटणार आहे. आणि म्हणून शिपायाला सांगितलं जा जानकुजी देवकराच्या घरी आंबी नावाची मुलगी ताबडतोब तिला दरबारात हजर करा. विलंब लावता कामा नये. जानकुजी देवकर आहेत का घरात? कसं पावलं लागलं आपल्या वाट्याला? तुमच्या आंबी नावाच्या मुलीला आमच्या राजाने बोलवले आहे. राजाचं काही काम असेल तर द्या येत. माझी आंबी नाही यायची, नाही यायची माझी आंबी. अप्रसंगाला तोंड देणं हे माणसाचं कर्तव्य आहे. असं लाचारी सारखं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. थांबा मी येते. बाबा बाबा मला जाऊ द्या. बाबा बाबा तुम्हाला माझी आण आहे. जाऊ द्या बाबा मला. बाबा जाऊ द्या मला. असं करू नका बाबा, मला जाऊ द्या. बाबा बाबा असं नका करू. मी आंबी आहे ना तुमची, मी लेक आहे ना तुमची. बाबा असं रडू नका. मी जाईल राजाकडं. तुम्ही नका घाबरू. हा मी जाईल. आले मी.
आंबे, अगं त्या भिकारड्या तेल्याच्या घरी काय आहे? माझ्यासारख्या राजाच्या विचारात येशील तर तुला हिरे माणिक मोत्यानं मढवून काढेन. अगं एवढंच काय, अख्ख्या नगरीची सत्ता तुला दिली जाईल. राजे, तुमच्या सारख्या राजकर्त्याला असले घाणेरडी शब्द शोभित नाही. अव अव मी तुमच्या मुलीसारखी हाय. मुलींशी बोलायची पद्धत हाय की नाही? आंबे, तुझ्यासारख्या भिकारणीला या राजासंगे बोलण्याची माहिती आहे का? गरीबाला काही इज्जत नाही, आबरू नाही. गरीबाची इज्जत काय वाटेवर पडली काय? आंबे, गुमान माझ्या समोर मान झुकाव, नाही तर माझे शिपाई येतील आणि तुला जुलमानं रंगमंदिर आणलं जाईल. मी या गावाची धर्मकन्या आहे. अहो, या गावाची कन्या आहे. आणि आपल्या आया बहिणींच्या इज्जतीला हा राजा हात घालतो. अरे, तुमच्या सारखे मिशीवाले बंधू काय कामाचे आहेत? हे पोरी, बोलणं सोपं असतं पण वागणं अवघड असतं. 3 दिवसात एकही माणूस जगणार नाही. अहंकार मातेल आणि काळाचे काळ चक्र गिरक्या घेईल. अगं, तुझ्या सरापानं माणसं मरतील असं कशावरून म्हणता येईल? जा 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 जा. आईला दसरूट लावलेला आहे. घरात पाय, दारात पाय, गावात मारामारी चालू. एकाला अग्नी डाग देऊन आलं की दुसऱ्याचं मुंडकं वाकडं, तिसऱ्याची जीभ बाहेर पडली आली. घरोघरी आरोड चालू झालेला आहे. माता भगिनींचा आक्रोश चालू झालेला आहे. घराघरामधून जमा झाले लोक, मेलेल्या मुडद्याचा कैक करी त्यात शोक. आयशी जगन्माता तुझा ईश्वाला दाकन, अग झाला असेल गुणात थोडा स्वाभिमान राख. हे अंबिके, हे जगदंबे, हे नारायणी, हे विश्वकर्तिनी आई, अग तो नाही आम्हाला माफ केलं तर कोण करणार आहे ग जगदंबे? कोण माफ करणार आहे? आईनं सांगितलं ते काय, राजानं माझ्या पुढे नाक घासावं आणि माझ्या माता बहिणींची चुकलं माते, चुकलं. माफ कर माते, माफ कर. इथून पुढे असं होणार नाही माते. चुकलं माते, चुकलं. झाले बाई मी आराधीन झाले, आराधीन 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 झाले बाई मी आराधीन झाले. मानित नव्हती सासू गतीनं जगाचं केलं हसू, दारामध्ये बसू का बाई मी घरामध्ये बसू, ए हातामध्ये घेऊन लिंबू कुंभामध्ये मी नाले, हातामध्ये घेऊन लिंबू कुंभामध्ये मी नाले, आराधीन झाले बाई मी आराधीन, आराधीन झाले बाई मी आराधीन झाले, आराधीन झाले बाई मी आराधीन झाले,
आराधीन झाले बाई मी आराधीन झाले 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 अरे आराध्या ऐकून घे अरे आराध्या ऐकून घे अंबाबाईच्या गाण्याला ये अरे आराध्या ऐकून घे अंबाबाईच्या गाण्याला ये भाषा नको ती हुकुमशाहीची आठवण घे रे अंबाबाईची आठवण घे रे अंबाबाईची विटंबना करू नको महामाईची विटंबना करू नको महामाईची उर्गळ भाषा तू सोडून दे उर्गळ भाषा तू सोडून दे अंबाबाईच्या गाण्याला ये अरे आराध्या ऐकून घे अंबाबाईच्या गाण्याला ये बाळा तू दुःख नको पाय सोडून डोक्यानं चालू नको भाषा गर्वाची बोलू नको भाषा गर्वाची बोलू नको अज्ञान विचार सोडून दे अज्ञान विचार सोडून दे अंबाबाईच्या गाण्याला ये अरे आराध्या ऐकून घे अंबाबाईच्या गाण्याला ये आनंद भवन गुरु ज्ञानाचा गर्व नाही रे काही कामाचा तुळजापुरात घे अनुभव आंबाचा तुळजापुरात घे अनुभव आंबाचा उदय नामाचा प्रसाद घे उदय नामाचा प्रसाद घे शहीर अशोकाच्या विचारात ये अरे आराध्या ऐकून घे अंबाबाईच्या गाण्याला 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 ये अंबिके 12 वर्ष झाली तू माझ्याकडे आलीस हा? पण एकदा बी तुळजापुराला आली नाहीस. चल पोरी माझ आई जाऊ एकदा तुळजापुराला आईचं दर्शन घ्यायला. बाबा बाबा मला माहिती नव्हतं की तुम्ही मला तुळजापुरात सोडून येणार आहात. खरोखरात विसरून येणार आहात.
जानकोजी देवकराने जगन्मातेची समजूत काढलेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आहे. त्या आष्टीमध्ये आईला घेऊन आला. आंबे आंबे गेली पोरगी टाकून. आंबे कुठं शोधू? आंबे पोरी कुठं गेलीस? माझ्या बिगर पाणी पित नव्हतीस पोरी, घास खात नव्हतीस. तासभर झालंय मला सोडून गेली. कुठं शोधू पोरी? कुठं शोधू? आंबे 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 कुठं शोधू पोरी? कुठं गेली आंबा माझी? कुठं गेली माझी? कुठं गेली आंबा माझी? कुठं गेली आंबा आंबा माझी ग लाडी लाडी नेसली या हिरवी साडी. बाबा 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 उठा. बाबा उठा की, तुळजापूर आले जवळ. बाबा उठा, तुळजापूर मध्ये आहोत आपण. आंबे पोरी
अंबाबाई येडाबाई रुसलीस काय अंबाबाई येडाबाई रुसलीस काय रुसलीस काग बया रुसलीस काय रुसलीस काग बया रुसलीस काय अंबाबाई धर तू पाय रुसलीस काय येडाबाई धर तू पाय रुसलीस काय माझ्यासाठी तुडविली पाऊल वाट दंडी दुश्मनाचाही केला नाय नाट माझ्यासाठी आई तुडविली पाऊल वाट दंडी दुश्मनाचा ग केला नाही नाट तर तू पाय येडा माय रुसलीस काय अंबाबाई येडा बाय रुसलीस काय जननी विश्वाची माझ्या घरी आई आली सांग आंबे मजला ग सोडून का गेली जननी विश्वाची ग माझ्या घरी आली सांग आंबे मजला सोडून का ग गेली विसरली काय तर तू पाय रुसलीस काय अंबाबाई येडाबाई रुसलीस काय वेदना जीवाच्या ग जाणून घे ग शाहीर अशोकाला आई पदरात घे ग वेदना जीवाच्या आई जाणून घे ग शाहीर अशोकाला ग आशीर्वाद दे ग रुक्मिणी माय धर तू पाय रुसलीस काय अंबाबाई येडाबाई रुसलीस काय अंबाबाई येडाबाई रुसलीस काय तुळजापुरामध्ये जानकुजी देवकर गेले मातंगी देवीच्या मंदिरात बघितलं वाकुजी बोच्या मठामध्ये पाहिलं कलुळामध्ये पाहिलं आंबेचा तपास नाही भारतीय बोच्या मठासमोर एक बारव होतोय आणि त्या बारवीवर ते बाबांना पाय ठेवला आणि सांगितलं आंबे 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 शेवटची आरोळी जाणार माझी आरोळी ऐकली मला भेट जर नाही दिली तर ह्या वारवात मी माझा जीव देईन आंबे आंबे
आंबे बाबा बाबा मी तुमच्यावर प्रसन्न आहे. काय मागायचे ते मागा. काही नको पोरी, काही नको. फक्त तुम्हाला भेटलीस त्याचा पुरावा दे, बाकी काही नको. बाबा दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुमची पालखी तुळजापुरात येईल आणि त्या पालखीत बसून मी शिलांगण खेळ. एवढंच काय तर 5 दिवस मी तुमच्या पलंगावर निजरा घेणार आहे. असा आईनं वचन दिलेलाय. महामाया गुप्त झालेली आहे. आनंदाच्या भरामध्ये जानकुजी देवकर आपल्या अहमदनगर नजीक शेजारी असणाऱ्या पुराणनगर मध्ये आला आणि तिथे जगदंबीचं कौतुक सांगायला सुरुवात केली माझी आंबे म्हणून. एक अशी मुंबईहून आलेली मिहुनी होती. ती म्हणली, दाजीबा काय या देवा धर्माच्या नादी लागताय, कसलं काय? लाडा लाडानं बोलून गेली मिवणी लाडाची. लाडा लाडानं बोलून गेली मिवणी लाडाची. पण यारमाळ्याला नेऊन दावीन कवडी झाडाची. 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 हे दैवत पिंडाच महान नको करू त्याची मनहान. हे दैवत पिंडाच महान नको करू त्याची मनहान. चुन्याच्या रानात भयान वनात आठवण अंबाची. चुन्याच्या रानात भयान वनात आठवण अंबाची. अगो यारमाळ्याला नेऊन दावीन कवडी झाडाची. 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 तू बोलून गेली लाडी तुला घेईन सरगम साडी. तू बोलून गेली लाडी तुला घेईन सरगम साडी. बावण्याच्या भरात मारून उरत नाही घमंडी कामाची. बावण्याच्या भरात मारून उरत नाही घमंडी कामाची. अगो यारमाळ्याला नेऊन दावीन कवडी झाडाची. 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 चंद्रकांताने हुर्जत कोरलं बाळासाहेबांनी म्हणत धरलं. आईच्या गाण्याची करून आठवण अशोक शाहिराची. आईचं गाणं करून आठवण अशोक शाहिराची. अग यारमाळ्याला नेऊन दावीन कवडी झाडाची. 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 लाडा लाडानं बोलून गेली मिवणी लाडाची. लाडा लाडानं बोलून गेली मिवणी लाडाची. अग यारमाळ्याला नेऊन दावीन कवडी झाडाची. 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 अशा पद्धतीने जगन्मातेच्या नावाचा गौरव झालेला आहे. पालखी आणि पलंग तयार करायची तयारी झालेली आहे. सगळ्या लोकांना सांगितलं पालखी तयार करायची आहे. वर्षानुवर्षी चालू झालेली आहेत. पण पुढे चालून जानकुजी देवकर म्हातारे झाले. हातपाय चालाना.
पण जगन मातेवरचा प्रेम मात्र कमी झाला नव्हता. अरे म्हणून जानकोजी देवकर आष्टी तालुक्यामध्ये पांढरी पोखरी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जानकोजी आले आणि त्यांना त्यांचा अंत कळाला. मी जाणार बाबांनो, हा बोला भाऊ. आईची परंपरा कोण चालवणार बाबा? आम्ही चालू बाबा. आम्ही पाठीमागे चालू. आईची पालखी हो, नेणार, हो. आईचं पलंग नेणार. बाबांचे अंतिम संस्कार तुळजापुराच्या भवानी मातेसमोर करण्यात आले आणि तेव्हापासून या पालखीची पलंगाची परंपरा चालू झाली. याच्या आधी नव्हते. करतो वंदन बालपोत राज. या अंबानी वेड मला लावलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, रूप चैतन्य बयान दावलंय ग, रूप चैतन्य बयान दावलंय ग, रूप चैतन्य बयान दावलंय ग, चैतन्य बयान दावलंय ग, रूप चैतन्य बयान दावलंय ग, रूप चैतन्य बयान दावलंय ग. कधी दिसे मोरावरी, कधी दिसे सिंहावरी, कधी दिसे मोरावरी, कधी दिसे सिंहावरी, जशी काय निघाली इंद्राची इंद्रपरी, जशी काय निघाली इंद्राची इंद्रपरी, नवखंडात पाऊल पडलंय ग, नवखंडात पाऊल पडलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, अंबानी वेड मला लावलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग. कधी दिसे गाड्यावरी, कधी दिसे रेड्यावरी, कधी दिसे गाड्यावरी, कधी दिसे रेड्यावरी, जशी काय प्रगटली जरी आणि मरी, जशी काय प्रगटली जरी आणि मरी, भाग्य उजळून माझ्यात ठेवलंय ग, भाग्य उजळून माझ्यात ठेवलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, या अंबानी वेड मला लावलंय ग, अंबानी वेड मला लावलंय ग, अंबानी वेड मला लावलंय ग, अंबानी वेड मला लावलंय ग. चंद्रकांत गुणी बाळासाहेबाच्या मनी, चंद्रकांत गुणी बाळासाहेबाच्या मनी, शाहीर आशुकान सत्यान गाईलई ग, शाहीर आशुकान सत्यान गाईलई ग, या अंबानी वेड मला लावलंय 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 ग, रूप चैतन्य बयान दावलंय ग, रूप चैतन्य बयान दावलंय ग, रूप चैतन्य बयान दावलंय